भगवान बुद्धाचं पहिलं प्रवचन आणि त्यामधला आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गामधलं कालपर्यंत आपण 7 अंगांची माहिती पाहिली. काल जे 7वं अंग सम्यक स्मृती याबाबत आपण काल माहिती पाहिली. त्यामध्ये कायेच्या बद्दल स्मृती, वेदनेच्या बद्दल स्मृती, चित्त किंवा मनाच्या बद्दलची स्मृती आणि विचारांच्या बद्दलची स्मृती काल आपण पाहिली. सोबतच आजूबाजूच्या ज्या काही वस्तू असतात, वस्तुमात्रांची स्मृती, आपल्या स्वतःच्या भावनांची, मनाची, शरीराची स्मृती, आपल्या सहवासात येणारे जे जे काही लोक राहतात त्या इतर लोकांच्या बद्दलची स्मृती आणि सत्यता म्हणजे जे आपले आदर्श आहेत, जे आपले श्रद्धास्थान आहे, भगवान बुद्ध, बाबासाहेब यांच्या जीवनाच्या संबंधाने, त्यांच्या मार्गदर्शनाच्या संबंधाने, त्यांच्या तत्वज्ञानाच्या संबंधाने स्मृती. ते कसे जगले, आपण कसे जगतो, त्यांनी काय सांगितलं, आपण काय करतो याबद्दलची स्मृती ते आपण काल पाहिली. परंतु याचा सार रूपानं जर आपण विचार केला तर या स्मृतीचं पालन सोप्या व्यावहारिकतेच्यात जर आपण विचार केला तर आपण ज्या वेळेस जेही काम करतो, ज्या वेळेस जे कोणतं काम आपण हाती घेतो किंवा करतो तर आपलं संपूर्ण लक्ष त्याच कामात असलं पाहिजे, नाहीतर बिघडते. काल मी व्यवहारातले उदाहरण सांगितले. पाणी पिताना ठसका लागते, जेवण करताना ठसका लागते. का असं होते? जेवण करतो आपण तर त्यावेळेला बरेचदा सवयीच झाल्या लोकांना, तरुण पिढीत तर बिलकुल मोबाईल समोरच राहते. जेवण चालू आणि मोबाईल समोर, पाहणं चालू. काय परिणाम होते त्याचा? जे आपण भोजन करतो, जेवण करतो ते आपल्या शरीराला लागत नाही. जो शरीराला चांगला परिणाम भेटायला पाहिजे, चांगल्या प्रकारची शक्ती, ऊर्जा, विटॅमिन्स जे भेटायला पाहिजे ते भेटत नाही. परिणामतः आपल्यामध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. शरीर जर कमकुवत असलं, शरीराला योग्य प्रकारे आहार जर भेटला नाही, विटॅमिन पाहिजे तसे भेटले नाही तर शरीर कमकुवत होते, कमजोर होते. आणि कमजोर झालं म्हणजे ते म्हणतात ना, कम ताकद मरने की निशानी. कमजोर शरीरावर अनेक प्रकारचे रोग जंतू अटॅक करत असतात, हल्ला करीत असतात. काही ठराविक वयापर्यंत काही जाणवत नाही, तरुणपणामध्ये जाणवत नाही. पण जर असं का 30-35 ओलांडली की मग त्याचे परिणाम जाणवायला लागतात, मग त्याचे परिणाम दिसायला लागतात. म्हणून ज्या वेळेस आपण जे काम हाती घेतलेलं आहे, शरीरानं आणि मनानं दोन्ही अंगांनी त्याच कामामध्ये लक्ष घातलं पाहिजे. नाहीतर आपलं मनही व्यवस्थित राहत नाही, आपलं शरीरही व्यवस्थित राहत नाही, होणारं कामही व्यवस्थित राहत नाही. काल मी अभ्यासाचंही सांगितलं. काही लोक पोरं असं वाटते की खूप अभ्यास करून राहिले, पुस्तक समोर आहे, वया समोर आहेत आणि परीक्षेमध्ये नापास होतात. आणि मायबापायले वाटते की माया पोरानं 8-8, 9-9 तास अभ्यास केला तरी नापास झाला.
पण मायबाप पोराचा दोष नाही पाहत. एखादं काही ठराविकच मायबाप पाहतात पोराचे दोष, पण जास्तीत जास्त मायबाप पोराची भलावणच करतात. माया पोरानं अभ्यास केला तरी नापास झाला म्हणजेच मास्तरनं पेपर चांगला नाही तपासला, आणि दुसरे पोरं कमी अभ्यास करून चांगले पास झाले म्हणजे त्यानं कॉप्या केले. पहा कसा विचार करतात मायबाप. दुसरे पोरं कमी वेळेत अभ्यास करणारे असतील पण काळजीपूर्वक करत असतील. काळजीपूर्वक अभ्यास, अभ्यास म्हणजे अभ्यास, बाकी कामं नाही. परिणाम काय होईल? लक्ष राहील. मी स्वतःच पाहिलं ना, मी MA होईपर्यंत कधीही 2 महिन्याच्या वर अभ्यास नाही केला आणि दररोज 1 तासाच्या वर अभ्यास नाही केला. परीक्षा 2 महिन्यावर आहे त्याच वेळेस अभ्यास करायचा आणि दररोज 1 तासाच्या वर अभ्यास नाही करायचा. विहारातली घंटी नाही वाजली तर पहिले विहारातली घंटी वाजवायला यायचा, घंटी वाजवून मग घरी जायचा. आई वंदना करून यायची त्याच्या अगोदर झोपलेलाही असायचा मी, कधी कधी तर असंही व्हायचं. झोपही माझी खूप आवडीची होती, पण झोप असली पाहिजे, पण काही ठराविक प्रमाणात. ज्या वेळेस गरज नाही त्यावेळेस झोपता आलं पाहिजे. ज्या वेळेस गरज आहे तर 4-4 रात्री सुद्धा एका वेळेला जागण्याची तयारी पण असली पाहिजे. गरज कशाची आहे ते पाहिलं पाहिजे. अनावश्यक कोणत्याच गोष्टीत डोकं घालू नये. एका वेळेला अनेक कामं घेतले हाती तर काय होते, एक ना धड भाराभर चिंध्या असं म्हणतात ना, तशासारखं आहे. ज्या वेळेला आपण जे काम हाती घेतलं, स्वयंपाक आहे स्वयंपाकच, भांडे घासणं आहे भांडे घासणं, साफसफाई आहे साफसफाई, दुसरीकडे जर लक्ष गेलं तर ते काम हातचं होत नाही. ही स्मृती आहे, ही आहे स्मृती. ध्यानाला बसलं तर ध्यानातच लक्ष असलं पाहिजे. बरेचदा होते असं की आपण ध्यान करायला बसलेले आहोत, लोक पाहतात तर ध्यान करून राहिला आणि मनात काहीतरी भलतच चालू आहे, लक्षच राहत नाही की आपण ध्यान करून राहिलो. माय होते असं कधी कधी, म्हणून सांगतो ही प्रवृत्ती हे असं घडते प्रत्यक्षात, कारण आपण स्मृतिमान नसतो. तर ही जी स्मृती आहे ना ही फार मजबूत असली पाहिजे. स्मृती जेवढी मजबूत राहील, पक्की राहील, तेवढं आपल्या चांगल्या गोष्टी अधिक लक्षात राहतात. स्मृतीमध्ये कोणत्या गोष्टी राहतात? पहिली बाब, आपण ज्या गोष्टीला महत्व देतो ती गोष्ट आपल्या लक्षात राहते. काल मी स्मृती सांगितली, त्याच्यातल्या ज्या काही पद्धती पायऱ्या सांगितल्या, काही लोकांच्या लक्षात असतील, काही लोकांच्या पूर्ण असतील, काही लोकांच्या अर्ध्या असतील, काही लोकांच्या थोड्याशा असतील, काही लोकांच्या काहीच लक्षात नसेल, असंही असू शकते. असं का होते? आपण ज्या गोष्टीला महत्व देतो ती गोष्ट आपल्या लक्षात राहील. हे सोपं तत्व आहे. एवढ्या पायऱ्या सांगितल्या, पण आपणच विचार करा स्वतः की आपल्या लक्षात आहेत काय? तेच जर एखाद्यानं काल किंवा 8 दिवसापूर्वी एखाद्या व्यक्तीला 500 रुपये उसने दिले असतील, लक्षात राहते की नाही राहत? राहते लक्षात? ते कसं लक्षात राहते, हे कसं लक्षात नाही राहत? आपण कोणत्या गोष्टीले महत्व देतो, आपल्या अंतःकरणातून हृदयातून ज्या गोष्टीला आपण महत्व देतो ती गोष्ट बरोबर लक्षात राहते, आणि ज्या गोष्टीला आपण महत्व देत नाही ती गोष्ट आपण विसरून जातो. जाऊ दे ना, याचं काय फरक पडतो, होते असं असं होते. आता मी सांगतो ना की आता मी अभ्यास म्हणजे ऍडमिशन घेतली, याच्यापूर्वी पुस्तक मी दररोजचे वाचत होतो, पण पुस्तक वाचताना टेन्शन नसायचं, काही लक्षात राहते काही नाही राहत. आता परीक्षा म्हणजे ऍडमिशन घेतली तर आता काय होते, आता लक्षात ठेवावं लागते. लक्षात का ठेवावं लागते? परीक्षा द्यावी लागते.
परीक्षेमध्ये पेपरात लिहावं लागते, आणि पेपरात जर लिहिलं नाही तर काय होईल? नापास होईल. पेपरात लिहावं लागते म्हणून लक्षात ठेवावं लागते. तेच जर पेपरात लिहायची भानगड नसती राहतेच आहे लक्षात. हा भाग असतो. म्हणजे आपण कोणत्या गोष्टीला महत्व देतो आणि कोणत्या गोष्टीला महत्व देत नाही त्याच्यावरही आपली स्मृती अवलंबून असते. सहसा आपण व्यावहारिकच गोष्टींना महत्व देतो, भौतिक स्वरूपाच्या भौतिक सुखाच्याच गोष्टींना आपण महत्व देतो, आणि त्यामुळे आपलं लक्ष तिकडेच जास्त असतं. आध्यात्मिक ज्या बाबी आहेत, धार्मिकतेच्या ज्या बाबी आहेत, आपल्या माणूसपणाला उजळवून टाकणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याला आपण महत्व देत नाही, आणि त्यामुळे आपण त्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. परंतु स्मृती ही फार महत्वाची आहे. बाबासाहेबांच्या बाबतीत स्मृती आपण पहा, त्यांना जे महत्वाचं वाटायचं अंडरलाईन करून ठेवायचे पुस्तकामध्ये, आणि कोणता भाग कोणत्या पुस्तकात कोणत्या खंडात कोणत्या पानावर आहे हे सगळं पाठ राहायचं. 35,000च्या वर पुस्तकं त्यांच्याकडे होते, आणि एवढ्या पुस्तकांचं त्यांच्यात पाठांतर. महत्वाच्या बाबी केली, आवश्यक त्या बाबी त्यांच्या पाठ होते. कोणत्या लेखकाचं आहे पुस्तक, काय नाव आहे त्याचं, किंवा काय आहे त्याच्यामध्ये, म्हणून त्यांना प्रकांड पंडित म्हणतात. बाबासाहेब विश्वभूषण म्हटलं जातं. जगात द्यायचं म्हणजे विद्वत्तेला तोड नाही, कारण स्मृती त्यांची फार. आणि पहा की बरेचदा एक उदाहरण आहे पुण्याचं. पुण्यामध्ये एका लायब्ररीमध्ये दुकानात गेले, पुस्तकाच्या ओळखीचा दुकानदार, त्याच्याकडे गेले आणि आवडीचे पुस्तक त्यांना दिसले, काढले आणि तिथंच वाचत बसले. त्या दुकानातच तिथंच पुस्तक वाचत बसले. त्याला लक्ष नाही का आपण पुस्तक वाचत आहोत. बाहेर लोकांना माहिती झालं की बाबासाहेब इथं आलेले आहेत. हजारो लोक बाबासाहेबाच्या दर्शनासाठी बाहेर उभे झाले, बाहेर जमा झाले दुकानाच्या बाहेर, रस्त्यावर. रस्ता सगळा जाम झाला, सगळीकडून लोकच लोक. चौकशी केल्यावर समजलं की बाबासाहेब इथं आहे, आणि बाबासाहेबाले पाहण्यासाठी, नुसते दर्शनासाठी लोक तिथं. आता बाबासाहेबाले पुस्तक वाचता वाचता थांबवाव कसं, काही सोपं नव्हतं. मोठ्या मुश्किलनं दुकानदार बाबासाहेबाच्या जवळचा होता, म्हणून हळूच गेला, 5-10 मिनिट उभा राहिला, आणि मग बाबासाहेबाचं लक्ष गेल्यावर त्याच्याकडे लक्ष गेल्यावर मग तो म्हणते की साहेब, लोक आपली वाट पाहत आहेत. बाबासाहेब म्हणतात, मी इथं कोणाला बोलवलं नाही बा. कसे काय, कसे काय? त्यांना सांगितलं, फक्त तुम्ही दर्शन द्या. जसे बाहेर येतात बाबासाहेब, नुसते लोक त्यांच्यावर फक्त फुलं फेकतात, हात जोडतात, जयघोष करतात, आणि बाबासाहेब म्हणतात, आता जा तुम्ही, मी जातो. म्हणजे ही जी पद्धत होती बाबासाहेबांची, कारण ते जे काम हाती घ्यायचे ते पूर्ण शक्तीनिशी मन आणि शरीर हे दोन्ही त्याच्यामध्ये ओतून द्यायचे. त्यामुळे त्यांची जी स्मरण शक्ती होती, स्मृती होती, ती मजबूत होती, पक्की होती. आपलं तसं होत नाही. आणि मी सुरुवातीलाच काल सांगितलं होतं की आपण स्मृतीचा सराव का करतो, का करतो म्हणून सांगितलं होतं. किती स्मृतीचा सराव आहे आपला. आपण विस्मृत असतो, विसरभोळे असतो, भुलक्कड, भुलणारे असतो, विसरणारे असतो, आणि म्हणून आपल्याला स्मृतीचा सराव करावा लागतो. आपण जे काम हाती घेऊ ते काम इमाने, इतबारे, प्रामाणिकपणे, एकाग्र चित्तानं करायचा प्रयत्न करणे,
म्हणजे स्मृतिमान असणे. रस्त्यानं चालणं आहे, उभं राहणं आहे, बोलणं आहे, वाचन करणं आहे, ऐकणं आहे, हे फार महत्वाचं आहे. जरासं कोणी मी म्हटलं की बाबा जरासं समोर सरकारचं सोडून देतात आणि मागं कोण आलं म्हणून पाहिजे हाडकन मान पलटते. अरे समोर सरकाना बाबा, माग खायले. हे काय झाली आपली विस्मृती झाली. विस्मृती. इतर जनांची स्मृती ठेवली पाहिजे. आपण सांगितलं लोक मागून येतात, उशिरा येतात, आपापल्या सोयीने येतात, बिचारी येतात, हे महत्वाचं. त्यांच्यासाठी जागा राहिली पाहिजे, त्यांना बसता आलं पाहिजे, त्यांना सुरळीतपणे. आपल्या समोर आपण जागा सोडून देतो मोकळी आणि त्याचा विचार न करता आपण बसतो. कोण सरकही म्हटलं तर सरकत नाही. मग आता काय म्हणायच्या, हे व्यवहारातले उदाहरण आहेत आपले. आपण दुसऱ्याचा विचार करत नाही. आपल्या झालं ना काय व्हायचं, कुठं जेवायला गेलो, काही झालं, काय करतो आपण, मार वाळून घेतो बफेच्या ह्याच्यात, अर्ध फेकून देतो. काही लोक जेवतात आणि अर्ध फेकून देतात. परिणाम काय होते का शेवटच्या लोकांना काही राहते आणि काही राहत. फक्त आपला स्वतःचा विचार करतात लोक, दुसऱ्यांचा विचार करत नाही. दुसऱ्यांचाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. दुसऱ्यांच्याही आवश्यकतेचा, गरजांचा विचार करता आला पाहिजे. चपला आपण नेतो, कालच एक चप्पल बदलली म्हणून. अरे आपली चप्पल आपल्याला समजत नाही काय? जरासं 1 मिनिट शांततेनं पाहायची. आपण काय करतो, घाईत शांततेनं पाहायची, आपलीच आहे याची खात्री करायची. लहान लहान बाबी आहे, त्या काही खूप मोठ्या आहेत का? पण त्याचा परिणाम काय होते, ज्याची चप्पल आपण नेतो त्याला किती वाईट वाटत असेल, गेली चप्पल, येते का नाही येत. ते म्हणतात ना, देव देवळात आणि चीर खेटरात. कोणी असेल, ह्यात ज्या लहान लहान गोष्टी आहेत, याच्यावर आपण जीवनामध्ये खूप अशा गोष्टी असतात. या काही एवढ्याच आहेत काय? एवढ्याच नाही आहे. अशा खूप गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये आपण लक्ष काळजीपूर्वक घालत नाही. आपल्याला त्रास होते आणि दुसऱ्याला त्रास. म्हणून हा जो सम्यक स्मृतीचा सराव आहे, हा व्यवस्थितपणे, हा काही ध्यान साधनेचाच भाग. डोळे लावून बसल्यावरच करावं लागतं असं नाही, तर डोळे उघडे असतानाही तो सराव करत राहावं लागतो. जागृतीचा सराव. आज आपण पाहणार आर्य अष्टांगिक मार्गाचं शेवटचं अंग, ते म्हणजे सम्यक समाधी. पाली भाषेत त्याला म्हणतात सम्मा समाधी, परिपूर्ण समाधी. सम्मा समाधी म्हणजे परिपूर्ण समाधी, सम्यक समाधी. मी जो काही अभ्यास केला बुद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचा, ग्रंथांच्या माध्यमातून, काही लोकांचे, माझ्यापेक्षा विद्वान लोकांचे प्रवचन ऐकून, काही अनुभवातून सुद्धा जो काही आजपर्यंत अभ्यास केला, त्यामध्ये काही विषयांवर भरपूर माहिती आहे, काही विषयांवर थोडीशीच माहिती आहे. मग आता ज्याच्यावर खूप माहिती जास्तची आहे ग्रंथांमध्ये किंवा कोणाची ऐकलेली, तर ते खूप सांगता येते. ज्याच्यावर माहिती कमी आहे, ज्या विषयावर, ते माहिती मी कुठून आणणार? मी काही स्वतःहून निर्माण नाही करू शकत. ज्या काही व्यावहारिक बाबी असतात त्याच्यावर खूप बोललं जाते. व्यावहारिक जे बाबी असतात त्याच्यावर खूप बोललं जाते, त्याच्यावर माहिती खूप असते आणि लोक त्याला महत्वही देतात. जिथं खूप सांगितलं जाते तिथं महत्वही खूप दिलं जाते व्यावहारिक बाबतीत. पण
धार्मिकतेच्या बाबतीत वेगळं आहे. धार्मिकतेमध्ये काही बाबी अशा असतात की त्याच्यावर खूप कमी माहिती असते, परंतु त्या सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात. सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात, परंतु माहिती त्याच्यामध्ये त्या बाबतीत खूप कमी असते. कारण का? काय कारण असते असं? तर जे काही उच्च पद असतात, उच्च अवस्था असतात, श्रेष्ठ अशा अवस्था असतात, त्या जेव्हा कोणत्याही व्यक्तीला प्राप्त होतात, त्यावेळेला त्याचा अनुभव फक्त त्याच व्यक्तीला घेता येते, त्याच व्यक्तीला तो अनुभव समजते. तो अनुभव ज्याला ती अवस्था प्राप्त झालेली नाही त्याला जर सांगितली तर तो काय करल? मॅट झाला काय मग? तो त्या श्रेष्ठ अशा व्यक्तीला मॅट समजत. तर याला समजत नाही ना. मॅट हा असते, मॅट हा स्वतः असते, समजते कोणाला मॅट? त्या उच्च अवस्था प्राप्त व्यक्तीला. आणि म्हणून जी काही अवस्था, बुद्धत्वाची अवस्था, बोधिसत्वाची अवस्था, ज्या 4 प्रकारच्या निर्वाण पदाच्या पायऱ्या, श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी, अरहत, ह्या अवस्था ज्याला प्राप्त होतात, तो त्याच्या लेवलचा जो व्यक्ती असते त्यालाच तो सांगू शकते, तोच त्याला समजू शकते. दुसऱ्याला जर सांगितल्या तर तो स्वतःही मॅट होईल आणि सांगणाऱ्याला मॅट समजा. म्हणून ध्यान साधना समाधीचा भाग जो आहे ना, हाही तशाच प्रकारचा आहे. समाधी हाही तशाच प्रकारचा भाग आहे. कारण आपण पाहिलं, आर्य अष्टांगिक मार्गाचे सर्वात अगोदरचे 2 अंग, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, हे प्रज्ञेचे अंग आहे, ज्ञानाचे अंग आहे, विद्वत्तेचे अंग आहे. त्यानंतर सम्यक वाचा, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका हे शीलाचे अंग आहे, सदाचरणाचे अंग आहे, सद्वर्तनाचे अंग आहे. आणि त्यानंतर सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हे समाधीचे 3 अंग आहे. बुद्ध धम्माची शिकवण या 3च अंगामध्ये विभागलेली आहे. शील, समाधी आणि प्रज्ञा, या 3 मध्येच. शील जर नसेल तर समाधी साध्य होत नाही. कोणी किती तुर्रमखा असू द्या, प्रवचनात तो खूप सांगल, खूप माहिती देईल, 8-8 घंटे प्रवचन देत बसल, पण त्याचं शीलाचरण नसेल, सदाचरण नसेल, तर तो कसा झाला? मी सांगू, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण स्वतः कोरडा पाषाण, अशासारखी अवस्था. स्वतः सांग. पुराणात ते म्हणतात तुम्ही, पुराण वाचणारा माणूस लोकायला सांगते वांगे खाऊ नका, आणि तो स्वतःच वांग्याची भाजी खाते, अशासारखा प्रकार. ध्यान समाधी हा स्वतःच्या अनुभवाचा भाग आहे. ज्या प्रमाणात शिलाचरण केलं जाते, सदाचरणाचं पालन केलं जाते, त्या प्रमाणात त्याला समाधीचं प्राप्ती होते, तेवढ्याच प्रमाणात त्याला समाधी साध्य होते. आणि जेवढ्या जास्त प्रमाणात समाधी साध्य होते, तेवढ्या जास्त प्रमाणात त्याला प्रज्ञेची म्हणजे ज्ञानाची प्राप्ती होते. शील, समाधी, प्रज्ञा. समाधीमध्ये तरी आपण काही तांत्रिक स्वरूपातल्या ज्या बाबी आहेत त्या मोजक्या बाबी आपण पाहणार आहोत. खूप उच्च दर्जाच्या ज्या बाबी आहेत, माझाच अनुभव नाही तर मी तुम्हाला काय सांगा. त्यामुळे काही ज्या समजू शकतो आपण त्याच बाबी मी सांगणार आहोत. पहिली जी बाब आहे समाधीच्या बाबतीतली, ती आहे पहिली पायरी जी आहे शमथ साधना. शमथ, त्याला पाली भाषेत समथा असे म्हटलं जाते. समथ किंवा समथा.
शमत साधना. शमत याचा शमविणे. जसा एखाद्या व्यक्तीला खूप 105 पर्यंत ताप आहे, 105 डिग्री पर्यंत ताप आहे, तर तो ताप त्याचा 101 वर आणायचा किंवा 102 वर आणायचा. म्हणजे थोडंफार त्याला काय केलं आपण, त्याची तीव्रता कमी करत आहोत, शमवत आहोत. आजकाल पेन किलर येतात, गोळ्या समजते, पेन किलर इंजेक्शन गोळ्या, त्या काय असतात, वेदना शमक. वेदना ज्या असतात दुःखद स्वरूपाच्या, त्यांना ते शमवते, म्हणजे कमी करते त्याची तीव्रता. यामध्ये काय केलं जाते, आपलं जे चित्त आहे, चित्तामधले विकार आहेत, पहिली बाब चित्ताला एकाग्रता प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला जातो. आणि हा प्रयत्न करताना एखाद्या बाह्य स्वरूपाच्या वस्तूचं आलंबन, ज्याला म्हणतात बौद्ध साहित्यात आलंबन, म्हणजे ध्यान साधनेचा विषय. 40 प्रकारचे कर्मस्थान ध्यान साधनेचे बुद्ध तत्वज्ञानानुसार सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये काल जे आपण अनुस्मृती पाहिल्या, 10 प्रकारच्या अनुस्मृती सांगितलेल्या आहेत. 10 अनुस्मृती, 10 अशुभ, 10 कसीन, 4 ब्रह्मविहार, 4 आरुप्य, 1 संज्ञा आणि 1 व्यवस्थान. 40 झाले काय माहित नाही. 10 अनुस्मृती, 10 अशुभ, 10 कसीन, किती झाले, 30 झाले. 4 ब्रह्मविहार, 4 आरुप्य, 1 संज्ञा आणि 1 व्यवस्थान, असे 40 प्रकारचे कर्मस्थान सांगितले. आणि आपण विहारामध्ये, मी कालच सांगितलं की आपण विहारामध्ये 2 प्रकारच्या ध्यान साधना घेतो. ब्रह्मविहारांमधली एक साधना म्हणजे मैत्री, आणि स्मृतींमधली एक स्मृती म्हणजे आनापान स्मृती. ह्याच घेतो जाहीररित्या, कारण आपल्याजवळ वेळ नसते. कमी वेळेत आपण 15 ते 20 मिनिटाची ध्यान साधना घेतो आणि बाहेरून येतो. जर का मोठ्या ध्यान साधना जास्त वेळ करायच्या असल्या वेगळ्या, तर त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो, त्याला माहिती सांगावी लागते, अर्धा 1 तास, मग त्या करून घ्यावं लागतात. 1 तास माहिती सांगायची ना, अर्धाच तास ध्यान साधना घ्यावं लागते. 1 तास माहिती ना, अर्धाच तास ध्यान साधना. आपल्याला तेवढं शक्य होत नाही. आणि म्हणून, आणि त्या 2 साधना आपण का घेतो, तर याच ग्रंथात आपण वाचलेला आहे, बाबासाहेबांनी लिहिलेला आहे. बोधिसत्व सिद्धार्थ गौतम, ज्याला या जगातली सर्वोच्च श्रेष्ठ पदाची अवस्था म्हणजे बुद्धत्वाची अवस्था प्राप्त होणारच याची गॅरंटी असते, असा म्हणजे व्यक्ती बुद्धत्वाच्या उंबरठ्यावर असते. तो एक असं समजा की दरवाजा आहे, दरवाजातला 1 पाऊल मागा आहे आणि 1 पाऊल आतमध्ये टाकायचंच फक्त बाकी आहे, त्याचं उचललेलं आहे पाऊल. बुद्धत्वावर पाऊल टाकणंच फक्त बाकी आहे. ही अवस्था बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाची, म्हणजे ज्याला जगातली सर्वोच्च अवस्था प्राप्त होणार असते, तो बोधिसत्व सिद्धार्थ गौतम आनापान सती आणि मैत्री भावना बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर करत होता. आणि म्हणून आपण त्याच 2 ध्यान साधना इथं घेत असतो. कारण ह्या साधना सर्व प्रकारच्या साधनांकडे, जेवढ्या काही ध्यान साधनेच्या आलंबन आहेत, त्या सगळ्या प्रकारच्या ध्यान साधनांकडे घेऊन जाण्याचा उपाय आहे. ह्या जर साधना आपण व्यवस्थित केल्या, प्रामाणिकपणे केल्या, परिणामकारकपणे केल्या, तर बाकीच्या ज्या काही 38 प्रकारचे कर्मस्थान आहेत तिकडे सुद्धा आपण जाऊ शकतो. म्हणून या 2 साधना आपण इथं घेतो. पहिली जी शमत साधना आहे, पहिली पायरी, यामध्ये एखादी आपल्या मनाचं एकाग्रता साधण्यासाठी असं एखादी बाह्य स्वरूपाची वस्तू आपल्या समोर ठेवली जाते. असं समजा की आता मेणबत्ती आहे, मेणबत्ती जळत आहे, डोळे उघडे ठेवून काही वेळ त्या मेणबत्तीच्या ज्योतीकडेच पाहायचं.
परत डोळे मिटायचे आणि ती ज्योत जे आहे ते डोळे मिटले असताना आपल्या मनचक्षू समोर डोळे मिटले असताना ठेवायचे. काही वेळ राहील, काही वेळानं जे काही 5 अडथळे मी सांगितले होते आपण सम्यक व्यायामाच्या वेळेस, कामछंद, व्यापाद, उदुच्च कुकुच्च, तीन मिद्द, विचिकित्सा, हे जे अडथळे सांगितलेले होते, चिंता, अस्थिरता, कामभोगाची इच्छा, द्वेष, आळस, शंका, कुशंका, हे सांगितले ना. याच्या मधला कोणता ना कोणता अडथळा मनात आला तर मग ते ज्योत आपल्या मनचक्षु समोर राहत नाही, कारण आपलं मन त्या अडथळ्यात गुंतलं आणि ते काही मग राहत नाही. मग आपल्या लक्षात आलं की अरे आपण तर त्या ज्योतीला आपल्या त्याच्या समोर ठेवता मनाची एकाग्रतेसाठी. अजून पुन्हा डोळे उघडते, अजून पुन्हा ते ज्योत नजरेसमोर घेते, अजून डोळे बंद करते, अजून किती वेळ राहते ते पाहते. असा प्रयत्न करता करता काही वेळाने अशी परिस्थिती येईल की ती ज्योत आपल्या मनचक्षु समोर राहील बराच वेळपर्यंत. आणि त्याच्याही पुढे गेलं तर ती ज्योत म्हणजे काय आहे, कशाच्या भरोशावर जळत आहे, काय तिचं स्वरूप आहे, याच्यावर तो चिंतन करायला सुरू करतो. म्हणजे त्या ज्योतीच्या वास्तविक स्वरूपावर तो लक्ष केंद्रित करतो, ते समजून घेतो. त्याच्यात तेल आहे, ते वात आहे, किंवा हे मेण आहे, ते मेणामध्ये धागा आहे, तो जळत आहे, ते मेण जळत आहे आणि म्हणून ती ज्योत आहे, याच्यावर तो लक्ष केंद्रित करतो. जेवढा तो सूक्ष्मपणे लक्ष केंद्रित करतो तेवढं सूक्ष्मपणे त्याचं चित्त एकाग्र व्हायला लागते. परंतु पूर्वी जेवढी अस्थिरता त्याच्या मनाची असते तेवढी अस्थिरता राहत नाही. अगोदर जेवढं त्याचं मन अस्थिर असते, चिंताग्रस्त असते, भयग्रस्त असते, अनेक प्रकारच्या जे काही अडथळे असतात ते येणार असतात, त्या अडथळ्यांची तीव्रता मनातून कमी होते. त्याला म्हणतात शमथ, शमविनी, त्याला म्हणतात शमथ साधना. अशीच अवस्था चालू राहिली वारंवार आपण दुसऱ्या एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं ध्यान साधनेच्या विषयामध्ये, तर त्याचा परिणाम पुढं आणखी चांगला येते. जसं की मी आनापानसतीचं सांगितलं. आनापानसती म्हणजे काय, आपण आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर केंद्रित करतो. येणारा आणि जाणारा श्वास याच्यावर केंद्रित करतो. संपूर्ण लक्ष त्याच्यावर केंद्रित झालं पाहिजे असा प्रयत्न करतो. पण काही लोकांचं होते आणि काही लोकांचं होत नाही. आणि म्हणून मनाला अजून कोणतं तरी दुसरं काम द्यायचं म्हणून त्याच्यामध्ये आपण अंकाची गणना सांगतो. पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी, चौथी पायरी. पहिल्या पायरीत आपण म्हणतो की बाबा श्वास सोडतानाच अंक मोजा, 1 पासून 10 पर्यंत प्रत्येक श्वासाला अंक मोजा. दुसऱ्या पायरीत आपण सांगतो की अंक श्वास घेताना मोजा. याच्यातही खूप पद्धती आहे. आचार्य बुद्धघोष यांनी जो विशुद्धी मग्ग हा नाव ग्रंथ लिहिलेला आहे, या ग्रंथात या पद्धती सांगितलेल्या आहेत, वेगवेगळ्या पद्धती, जेणेकरून एकाएकी आपलं मन एकाग्र होत नाही. आणि म्हणून या वेगवेगळ्या पद्धती त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. पण जर का कुणाला जास्तच प्रॅक्टिस झाली ध्यान साधनेची, तर त्याचं मन डायरेक्ट तो ध्यान साधनेची 4थीच पायरी करू शकतो आनापानसतीची. काही गरज नाही पहिली, दुसरी, तिसरी करायची. डायरेक्ट तो श्वास येतो जातो आणि श्वास येताना जाताना ज्या ठिकाणी स्पर्श करतो, स्पर्श होतो श्वासाचा, त्या स्पर्श बिंदूवर लक्ष सगळं केंद्रित करतो. आणि हे जेवढ्या जास्त प्रमाणात सगळ्याच जे काही आहेत, 10 कसीन, 10 शुभ, 10 अनुस्मृती, ब्रह्मविहार, आरुप्य वगैरे, ते आपल्या बसचं काम नाही आहे. पण जो कोणी व्यक्ती ध्यान साधनेमध्ये तरबेज होतो
पटाई तो व्यक्ती काही काळानंतर जेवढा जास्तीत जास्त त्याचं शिलाचरण, ध्यान साधना करत नसताना जो काही तो जीवन जगते व्यावहारिक, ते प्रामाणिकपणे जगते, चांगला जगते, काया वाचा मनानं तो सदाचरण करते, चांगला वागणूक त्याची असते, त्यामुळे त्याची ध्यान साधना अधिक चांगल्या प्रभावीपणे होते. आणि ध्यान साधना जेवढी जास्त प्रभावी व्हायला लागते तेवढी त्याला मग काही ना काही प्राप्ती होत असते. प्राप्ती काही ना काहीतरी प्राप्त होत असते. त्या प्राप्तीला म्हणतात समापत्ती. त्या प्राप्तीला म्हणतात समापत्ती. आणि प्राप्तीमध्ये काय होते या समापत्तीच्या अवस्थेत? ध्यान साधना करीत असताना काही लोकांना एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं. त्यांना असं वाटते की मी हवेत उडूनच राहिलो. काही लोकांना असं वाटते की माझं अंग खूपच भारी झालं, हालूनच नाही राहिलं. काही लोकांना एकदम थंडी लागते, काही लोकांना एकदम गरमी होते, काही लोकांच्या कानात काहीतरी विचित्र आवाज यायला लागतात. काही लोकांना असं वाटतं की आपल्याला आवाज दिला की काय, करू बोलावलं की काय. असे अनेक प्रकारचे अनुभव येतात. हे अनुभव सगळ्यालेच येतात असं नाही आहे. हे अनुभव आले पाहिजे असंही काही आवश्यक नाही. कारण काय, काही लोकांना म्हणजे अशी काही शक्ती प्राप्त होते की समोर आपल्या सहवासात आलेला एखादा व्यक्ती त्याच्या मनात काय चालू आहे विचार, हे सुद्धा तो ओळखू शकतो. म्हणजे त्याला ती शक्ती प्राप्त होते. समापत्ती म्हणतात तिला. ही समापत्तीची अवस्था फार मजेशीर आहे. काही लोकांना अधोगतीला घेऊन जाते आणि काही लोकांना सद्गतीला घेऊन जाते. जे जे लोक त्याच्यातच भुलतात, आता मला खूप प्राप्त झालं, आता मी काही सर्वसाधारण माणूस राहिलो नाही, आता मी खूप मोठा उच्च श्रेष्ठ माणूस झालो, आता मी कोणाला मोजत नाही, आता लोकांना यावं माझी पूजा करा, अशा प्रकारचा भाव जर निर्माण होते. आता हे जे ऋषी तपस्वी, भगवान बुद्ध म्हणतात की बरेचसे ऋषी मुनी तपस्वी याच अवस्थेमध्ये अडकतात. कारण अशी अवस्था त्यांना पूर्वी कधी प्राप्त झालेली नसते, असा अनुभव त्यांना पूर्वी कधी आलेला नसतो आणि त्याच्यामुळे हे त्याच्यातच गुंग होतात. त्याच अवस्थेमध्ये खुश राहतात, त्याच अवस्थेमध्ये आनंद मानतात, त्याच अवस्थेमध्ये ते स्वतःला धन्य समजतात आणि मग तिथूनच त्याची अधोगती होते. भगवंताची शिकवण हे सांगते की जो व्यक्ती स्मृतिमान असते, जागृत असते, तो व्यक्ती या अवस्थेमध्ये अधिक चांगल्या प्रकारे स्वतःला सांभाळते. की हे काही पुरेसं नाही, एवढ्यावरच भागायचं नाही, एवढ्यातच खुश राहायचं नाही, तर पुढं जायचं. ही अवस्था ओलांडून पुढं गेलं पाहिजे. त्यानंतर येते समाधी. समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता आणि सम्यक समाधी म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. या दोन गोष्टी आहेत. समाधी म्हणजे फक्त समाधी म्हणजे काय, तर चित्ताची एकाग्रता. आणि सम्यक समाधी ज्याला म्हणतात ते म्हणजे कुशल चित्ताची एकाग्रता. एवढेच फरक आपण आज पाहणार आहोत. समाधी ही कुशल स्वरूपाची असते आणि अकुशल स्वरूपाची असते. वाईट प्रकारची असते आणि चांगल्या प्रकारची असते. पहिले आपण पाहू वाईट प्रकारची. बगळा पाहिला ना आपण, बगळा बगळा तो एखाद्या नदीच्या किंवा धरणाच्या काठावर बसते, डोळे मिटून बसते, जसे आपण ध्यान साधनेले बसतो.
डोळे लावून बसते, हालत नाही, डुलत नाही, जरासही काही हालचाल करत नाही. एखादी मासोळी त्या पाण्यात आली टुपकून त्याच्यावर आणि लगेच तोंडात घेऊन गिळूनही टाकते. मांजर एखाद्या ठिकाणी तिला वाटते की इथं उंदीर आहे, ते कशी बसते चुपचाप, एकाग्रतेनं त्याच्याचकडे लक्ष असते. तो उंदीर बाहेर आला रे आला, बरोबर त्याच्यावर झडप घालते. त्या उंदराच्या लक्षातही येत नाही की मांजर बसलेली आहे. ही झाली चित्ताची एकाग्रता. पण ही झाली, जरी मनाची चित्ताची एकाग्रता असली, पण ही काही चांगली आहे काय? असेच लोकही असतात. हे काही लोकांमध्ये अशा मांजरीच्या स्वरूपाचे ध्यान साधना करणारे लोक असतात. बगड्याच्या सारखे ध्यान साधना करणारे माणसामध्येही असतात. म्हणून ते काही कुशल समाधी होऊ शकत नाही. ते अकुशल स्वरूपाची समाधी. काही लोक दिखाऊपणासाठी मी ध्यान साधना करतो म्हणून बसतात, तर ती काही खरी समाधी होऊ शकत. समाधी ही जी असते, बाबासाहेबांनी त्याचं स्पष्टीकरण केलं, समाधी आणि सम्यक समाधी. समाधी म्हणजे जेव्हा आपण ध्यान साधनेला बसलेले आहोत. खरं तर ध्यान साधना दोन प्रकारची असते. एक अप्रत्यक्ष स्वरूपाची ध्यान साधना आणि दुसरी प्रत्यक्ष ध्यान साधना. अप्रत्यक्ष स्वरूपाची ध्यान साधना कोणती? आपण वंदनेला बसलो, वंदना म्हणतो, आणि वंदना म्हणतो म्हणजे आपली वाच्यातून आपण त्या शब्दांचा उच्चार करतो. वंदना म्हणतो म्हणजे आपली वाचा कार्यरत असते, शांत नसते. कोणी डोळे लावते, कोणी नाही लावत डोळे. म्हणजे असं काही बंधन नसते किंवा डोळेच लावा. सहसा लावले तर अजून बरं असते, पण नाही लावले कोणा तर कोण काय म्हणते त्याला म्हणूही नाही, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जर का संपूर्ण लक्ष त्या वंदनेतच असेल, वंदनेच्या म्हणण्यातच असेल, सुत्तांच्या पठणामध्येच असेल, तरी ती ध्यान साधना होते. पण ती अप्रत्यक्ष स्वरूपाची ध्यान साधना. अप्रत्यक्ष. दुसरी आहे प्रत्यक्ष ध्यान साधना. म्हणजे आपण आवश्यक त्या पद्धतीनं बसलेले आहोत. ठराविक प्रकारचा आपल्याला विषय आपण ठरवलेला आहे ध्यान साधनेचा, आणि संपूर्ण आपलं लक्ष, डोळे बंद केलेले आहे आणि संपूर्ण आपलं लक्ष त्याच विषयावर आपण केंद्रित करत आहोत. ही झाली प्रत्यक्ष ध्यान साधना. प्रत्यक्ष ध्यान साधना किंवा समाधी. समाधीमध्ये फरक हा आहे की आपलं जे चित्त आहे, आपलं जे मन आहे, ते ठराविक विषयावर कधी एकाग्र होते तर कधी त्या विषयापासून भटकते. काही वेळपर्यंत जास्त वेळ एकाग्र होते तर काही वेळा जास्त वेळ विचलित होते. एक सारखं आपलं चित्त एकाच विषयावर केंद्रित राहत नाही. सदा सर्व काळ आपलं लक्ष ध्यान साधनेच्याच विषयावर केंद्रित राहत नाही. अधून मधून ते विचलित होत असते. परंतु आपला प्रयत्न चालू असते. लहान लेकरू कसं असते, चालायचा प्रयत्न करते, पहिले उभा होते, मग चालायचा प्रयत्न करते, तर काय होते, कधी पडते, मग अजून उठते, अजून चालायला लागते, अजून पडते, एक दोन पावलं टाकले की अजून पडते. होते ना असं लहान लेकराचं, चालायला लागते. तशासारखं ध्यान साधनेच्या बाबतीत समाधीमध्ये आपलं लहान लेकरासारखं असतं. काही वेळ आपलं चित्त ठराविक विषयावर एकाग्र होते, काही वेळानं अजून आपल्या मनात ते जे अडथळे आपण म्हटलं
त्याच्यामधला कोणता तरी अडथळा मनात येते आणि मग आपलं लक्ष विचलित होते. ध्यान साधनेचा विषय विसरून जातो आणि कधी कधी तर असं होते, डोळे बंद असतात, आपण बसलेले असतो, आपल्या हेच लक्षात राहत नाही की आपण ध्यान साधना करून राहिलो. असंही होते. आपण ध्यान साधना करून राहिलो हे आपल्या लक्षातच राहत नाही. कारण काय, तर जो अडथळा आला त्या अडथळ्यामध्ये आपण गुरफटून गेलो. त्या अडथळ्यानं आपल्या मनावर ताबा मिळवला, आपलं मन त्याचं गुलाम झालं. आला घरचा विषय, आला नातेवाईकाचा विषय, आली चिंता अस्थिरता, आला द्वेष, आला आळस, आली शंका कुशंका, कोणता ना कोणता अडथळा आला की आपलं मन त्याच्यामध्ये. पण सदा सर्व काळ आपलं मन अडथळ्यांमध्येच राहत नाही. अधून मधून कधी अडथळ्यामध्ये जाते, कधी अडथळा मनात येते, कधी तो निघून जाते, कधी ध्यान साधनेच्या विषयामध्ये आपण तल्लीन होतो, एकाग्र होतो. ही जी अवस्था आहे याला म्हणतात समाधी, फक्त समाधी. पण ज्याला सम्यक समाधी म्हटलं जाते त्याला जे शब्द आहे बौद्ध तत्वज्ञानानुसार तो म्हणजे कुशल चित्ताची अखंड एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी. ज्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार कधीच येत नाही. शब्द पाक आहे, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा वाईट विचार कधीच येत नाही, तो जागा असो, झोपला असो, काही असो, त्याचं मन कसं झालेलं आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, परिशुद्ध आहे. त्याचं मन स्वच्छ आहे, परिशुद्ध आहे, निष्कलंक आहे, पूर्णपणे निष्कलंक आहे त्या व्यक्तीचं मन. म्हणून त्याच्या मनात कोणताच वाईट विचार येतो. त्याच्या मनात जे विचार येतात ते पूर्णपणे शुद्ध स्वरूपाचे, कुशल स्वरूपाचे, मंगलमय असे विचार नेहमी त्याच्या मनात येतात. त्याचं मन सातत्यानं नेहमीसाठी चांगल्याच विचारांनी भरलेलं असते. असा व्यक्ती जेव्हा ध्यान साधनेला बसल तर तो काय होईल. बाबासाहेबांचं आपण उदाहरण पहिले सांगितलं सुरुवातीला. डोळे जरी उघडे असतात परंतु चित्त त्यांचं किती एकाग्र राहायचं. कारण त्यांचं चित्त काय होतं, कुशल चित्त होतं. 100% त्यांचं चित्त कुशल चित्त होतं आणि त्यामुळे ते जे काही काम करायचे ते सगळं मन त्या कामामध्ये गुंतून जायचं, एकाग्र व्हायचं. जो अभ्यास 6 वर्षामध्ये केला जायचा तो अभ्यास त्यानं 2 वर्षात केला. म्हणजे जे पदवी 6, 8 वर्ष अभ्यास करून मिळवायची ती पदवी त्यानं 2 वर्षात मिळवली. ती भारतात नाही, इंग्लंडमध्ये. किती फरक आहे. कारण त्यांचं चित्त पूर्णपणे शुद्ध होतं, पवित्र होतं. आणि असा व्यक्ती जेव्हा मनाला एकाग्र करते कोणत्याही विषयामध्ये तर त्या एकाग्रतेला त्या व्यक्तीच्या चित्ताच्या एकाग्रतेला म्हटलं जाते कुशल चित्ताची एकाग्रता. तो जेव्हा ध्यान साधना करते त्यावेळेला त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचा विकार, अडथळा येत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं चित्त विचलित होत नाही. त्याच्या चित्ताला कोणत्याही प्रकारचे बाधा निर्माण होत नाही. आणि त्याला म्हणतात कुशल चित्ताची अखंड एकाग्रता. त्याला म्हणतात सम्यक समाधी, परिपूर्ण समाधी. ती अवस्था बोधिसत्वांना, खास करून बुद्धांच्या चित्ताची जी अवस्था असते ती सम्यक समाधीची अवस्था असते. अर्हत व्यक्तीच्या चित्ताची जी अवस्था असते ती सम्यक समाधीची अवस्था असते. पण जे लोक ध्यान साधना करतात त्या लोकांचे
सम्यक समाधी जरी त्यांना साध्य होत नसली तरी म्हणून गेलेलेच आहेत बा, त्याला म्हणतो की नाही हे गेलेली केस आहे, काही लोकांना म्हणतो की नाही आपण हे गेलेली केस आहे, तर ते लोक म्हणजे गेलेलीच आहेत असं कोणी समजू नये, कधीच समजू नये. आपण प्रयत्न प्रामाणिकपणे करत आहोत. पंचशिलाचं, अष्टशिलाचं, दशशिलांचं पालन करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत आणि ध्यान साधनाही करण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. आपण मार्गावर आहोत, त्या मार्गावर आपण चालत आहोत, जरी आरामशीर चालत आहोत, पण कधीतरी आपल्याला इथपर्यंत पोहोचणारच आहे. काही आपण काही ओसामा बिन लादेनचे अनुयायी बनणार नाही. शिलाचं पालन करतो, समाधीचं आचरण करतो आहोत, तर आपण चांगलेच व्यक्ती बनणार, वाईट व्यक्ती बनणार नाही. त्यामुळे आपणही स्वतःला कमी समजू नये. जर आपण काहीच करत नसू, शिलांचं पालन करत नसू, ध्यान साधना शिकत नसू, त्याचा सराव करत नसू आणि ध्यान साधनेचा विचारही मनात कधी येत नसेल आणि तरी आपण स्वतःला म्हणत असू की आम्हीच चांगले, तर मग मात्र आता त्याच्यावर मी काय म्हणू, काहीच म्हणत नाही. पण चांगले नक्कीच नाही हे एवढं सांग. असं विचार करणारा व्यक्ती, स्वतःबद्दल असा विचार करणारा व्यक्ती काहीच न करता, चांगलं आचरण नाही करत, ध्यान साधनेचा सरावाचा विचारही करत नाही, तर असा व्यक्ती निश्चितच चांगला नाही. भगवान बुद्ध म्हणतात की जर का आपल्या मनात एखादी चांगली ध्यान साधना करण्याचा विचारही जरी येते ना, विचार येते, तरीही ते पुण्यकर्म आहे. पहा भगवंत किती मोठा विचार करतात. एखाद्या व्यक्तीच्या मनात शिलांचं पालन केलं पाहिजे असा विचार जरी येते तरी ते पुण्यकर्म आहे. एखाद्या व्यक्तीच्या मनात ध्यान साधना केलीच पाहिजे असा जरी विचार येते तरी ते पुण्यकर्म आहे, जरी ते लहानसं आहे पण पुण्यकर्म आहे. पण तेच जर जसा विचार करतो तशीच जर कृती केली, तसंच जर आचरण केलं तर किती मोठं पुण्यकर्म होईल, किती मोठं पुण्यकर्म होईल. म्हणून आपल्याकडून पुण्यकर्मच व्हावे, पाप कर्म घडू नये, हेच तरी आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण आहे. आर्य अष्टांगिक मार्ग भगवंतांनी कशासाठी सांगितला? वाईटपणा सोडून द्यावा आणि चांगुलपणा स्वीकारला जावा. वाईट काम करायचे नाही, चांगले काम केल्याशिवाय राहायचं नाही. काया वाचा मनानी वाईट काम करायचं नाही आणि चांगले काम केल्याशिवाय राहायचं. ही खरी शिकवण आहे. एवढे जे काही 8 अंग आपण पाहिले, परंतु त्याचं सोपं काय आहे? सोपं एवढंच आहे, वाईट सोडायचं, चांगलं स्वीकारायचं. किती सोपं आहे बुद्धाचं तत्वज्ञान. पण चांगलं काय आणि वाईट काय हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. तिथंच आपली गफलत होते. आपली गफलत जी होते ना तिथंच होते. आपण वाईट आले चांगलं म्हणतो, चांगल्याले वाईट म्हणतो. आपल्या जवळच्या माणसानं केलं ते वाईट असलं तरी चांगलं केलं, आणि ज्यानं ज्याच्याशी पटत नाही त्यानं चांगलंही केलं तरी आपण त्याला वाईट म्हणतो. आणि या अर्थानं जर आपण असे जर असलो तर दुसरे कोण असं कसे असतील ते असो, आपण मात्र चांगले नाही, आपण वाईट आहोत असा त्याचा अर्थ आहे. हा वाईटपणा आपल्याला आपल्यामधला काढायचा. आज आर्य अष्टांगिक मार्गाची शिकवण आपली इथं संपली. उद्याला आपण जो काही पुढचा भाग आहे, उद्या पौर्णिमा आहे, सकाळी बरोबर ठीक 9 वाजता आपली सामूहिक वंदना सुरू होते. ठीक 9 वाजता वेळेच्या बाबतीत आपण म्हणजे परफेक्ट राहतो. तर उद्या सकाळी सगळ्यांनी 9 वाजता हजर राहावं. सोबतच उद्या संध्याकाळी सुद्धा आपलं पौर्णिमेचं महत्व आपण सांगणार आहोत, ते सुद्धा आपल्याला ऐकायला भेटेल. आणि वाचन आपलं उद्या थोडक्यातच होईल.
धम्मं चरेषु चरितं नतं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके सति यो च अपम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति नास्ति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं ये तेन सत्यवचेन होतु मे